मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत जीवनाला नवी दिशा देणारा कलिंग युद्धानंतर सम्राट अशोक एक घोर युद्धविरोधी, प्रखर शांतीप्रिय आणि वितरागी बनले होते. पाटलीपुत्र येथील निग्रोध या बालकाने बालपणापासूनच बौद्ध धर्माची प्रवज्ञा ग्रहण केली होती. स्थवीर महावरुण यांच्याकडून ते श्रमण झाले होते. कलिंग युद्धानंतर अचानक ते एक दिवस पाटलीपुत्राची परिक्रमा करण्यासाठी आले आणि सम्राट अशोक यांच्या राजमहालासमोर उभं राहून बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामीचा उद्घोष अत्यंत शांतपणे शिस्तबद्ध पद्धतीने करताना सम्राट अशोकाने त्यांना बघितले आणि त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माविषयी ऐकून सम्राट अशोक अधिक प्रभावित झाले. बौद्ध धर्माविषयी सम्राट अशोकाच्या मनात श्रद्धा जागृत झाली. त्यांनी तथागताचा धर्म स्वीकार करण्याचा दृढ संकल्प केला आणि बोधगया येथे जाऊन भिक्षू उपगुप्त यांच्या हस्ते त्यांनी प्रवज्ञा घेतली.